हदगाव येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाजपच्या वतीने निषेध। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ छत्रपती शिवाजी महाराजांसारखेच टिपू सुलतानांचे शौर्य होते अशी थेट तुलना केल्यामुळे अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे हदगाव तालुक्यातील भाजपच्या वतीने सकल हिंदू समाजाच्या वतीने आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो काढून निषेध व्यक्त करण्यात आला व येणाऱ्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांना नांदेड जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही असा इशाराही हदगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीने देण्यात आला। काय प्रकार झाला त्या पोस्टर फाडण्यात आले? काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांना समकक्षात ठेवण्याच्या पद्धतीनं जे केविलवाना आणि मूर्खपणाचा जे कळस गाठला त्या निषेधार्थ समस्त हिंदू बांधवांच्या आमच्या मनं दुखावलेले आहेत। त्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टी हदगाव तालुक्याच्या वतीनं हर्षवर्धन सपकाळ व त्यांच्या काँग्रेस कमिटीचा आम्ही जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी तीव्र आंदोलन छेडलेलं आहे। मुळामध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा जे बोलणं ज्यांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य साहजिकच आहे, करणारच ते, कारण मुळामध्ये काँग्रेसची विचारधारणा तशा पद्धतीची आहे। ज्या टिपू सुलताननी 1 लाख हिंदू बांधवांचं धर्मांतरण केलं आणि दिवाळीच्या दिवशी 700 हिंदू बांधवांना जेवणाचं निमंत्रण देऊन पिसाळलेल्या हत्तीच्या खाली तुडून त्याचा निर्गुण हत्या केली, अशा टिपू सुलतानची बरोबरी जर आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासोबत जर सपकाळसारखे पिलावळ जर करत असतील तर कदापिही हे महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजाचं आहे। त्यामुळं या महाराष्ट्राचा एकही मावळा, एकही हिंदू बांधव अशी जे केलेलं वक्तव्य याचं समर्थन कोणीही करणार नाही, निषेध करेल। भविष्यामध्ये आमचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानं आणि आमचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोरजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन करण्यात आलेलं आहे। यापुढं हर्षवर्धन सपकाळचा दौरा जर हदगाव तालुक्यामध्ये असेल तर आम्ही त्यांना फिरू देणार नाही।